हाय हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. ॲक्च्युली आधीच्या पण प्रत्येक सणाचं तुमच्या मी ब्लॉग शूट केलेला आहे, पण एडिटिंग वाचून तो ब्लॉग राहिला आणि तो अपलोडच झाला नाही शेवटपर्यंत. पण ठीक आहे, मी खूप सारा प्रयत्न करेल की होळीचा ब्लॉग तुम्हाला लगेच भेटून जाईल असा. सो आज आहे होळी आणि आता जवळपास 1 वाजलेत. माझं सकाळची सगळी कामं झालेत. तुम्हाला हे हळदी कुंकू मी पण आत्ताच बघितलं कॅमेरा, तेव्हा मला कळलं की मी अंबाबाई दिसते. पण ठीक आहे, हळदी कुंकावरून तुम्हाला वाटलं असेल की देवपूजा झाली आहे. तर छान अशी देवांची पूजा वगैरे झाली आणि मी रांगोळी आज कशी वाली काढली, नवीन काहीतरी ट्राय केलं. एवढी काही छान नाही तरी पण दाखवते. सो ही वाली अशी रांगोळी काढली. इथं हळदीचं लेपन वगैरे झालं आहे आणि ही सो आज होळी म्हणजे की पुरणपोळी तर झालीच पाहिजे. आणि माझं जस्ट काम काम म्हणजे थोडंसं काम आवरलं आहे. किचन कट्टा वगैरे क्लीन झालं आहे, भांडी झालेत. शंभूचं तर काय तो गेला स्कूलला, त्याचा टिफिन वगैरे सकाळी झालेला. पुरणपोळ्यांचं स्वयंपाकाला लागायचं, पण त्याच्या आधी बरीचशी कामं आहेत ती आधी करते. अजून झाडू आणि पोछा करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमीच आहे माझं, मी ब्लॉग चालू केला की आमच्या इथं ट्रेन येणार म्हणजे येणार 100%, ते फिक्स ठरलेलं असतं आहे. सो आधी पटपट कामं आवरते आणि मग पुढे कंटिन्यू करते. चला, जस्ट काम आवरलं आहे माझं. फरशी बाथरूम सगळं 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 क्लीन करून झालं आहे. आणि एक नवीन गोष्ट केली, जे की उन्हाळ्यात डेऱ्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं आहे म्हणून छान असा गॅलरीत मी माठ ठेवला आहे. माठातला आत्ताच जस्ट भरला, याच्यामुळे पाणी केलं लगेच थंड नाही होणार. आणि एक मुलगा लपून बसलाय इकडे. कुठे आहे इकडे शंभू? आता स्कूलवरून आले, आधी तो कपडे चेंज करतोय म्हणून तो तिथं जाऊन लपून बसलाय. बरं ठीक आहे, नाही दाखवत नाही दाखवत. ओके. सो आज आहे सोमवार, माझा उपवास आहे. तर आता जेवण तर ह्या दोघांनाच करायचं आहे, म्हणजे जेवायचं आहे. आणि मला तर काय, माझा उपवास असल्यामुळे मी खारे शेंगदाणे होते तेच खाल्लेत. आणि आता आलं महत्त्वाच्या गोष्टींकडं. संध्याकाळी होळी पेटवताना मला एक साडी, होळीची पूजन करताना मला एक साडी वेअर करायची, जी की ही आहे सध्याला प्रचंड ट्रेंडिंगला असणारी साडी आहे. तुम्ही बघू शकता, उन्हात पण असं फिरता, ड्युअल टोनचं फॅब्रिक आहे. ऑल ओव्हर साडी अशी आणि मध्ये मध्ये अशी टिकली आहे ह्याच्यात आणि अशी गोंडे आहेत, एवढंच आहे. आणि ह्याला ब्लाऊज पीस पण रनिंगमध्ये झालं आहे. आता साडीला फॉल नाही, पिको नाही, काहीच नाही. पण जर साडी घालायची तर प्रमोशनची घातली तर मग माझा तो एक ताप असतो की आता सणामध्येच ते माझं साडीचं प्रमोशन पण होऊन जाईल, काही रील्स पण शूट होतील आणि पोळ्यांचा स्वयंपाक पण करायचा. आता जवळपास 3 वाजलेत. मी विचार करते की 5पर्यंत ब्लाऊज स्टिच करून झाला तर तिथून पुढं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागता येईल. परत एकदा बघा, मी ब्लॉग चालू केला आणि ट्रेन आली, ते ठरलेलं आहे. आणि सो आता मी स्टिच करायला बसते. जवळपास 7 वाजले, 4:15, चक्क चक्क 1/4 तासात पहिल्यांदा मी रेकॉर्ड ब्रेक केला आणि ब्लाऊज शिवला आहे. कारण ज्या वेळेला अर्जंटमध्ये घालायचं असं त्यावेळेला माणूस थोडंसं टाईममध्ये पण हे करतं ना, फास्ट स्पीडनं. भले थोडा एका सिंगल टिपवरती शिवला आहे पण स्टिच झाला आहे. तर आता ब्लाऊज स्टिच घातल्यानंतरच दिसेल. थोडासा नेक ह्या वेळेस चेंज केला आहे आणि स्लीव्ज अशावाल्या ह्या तर कॉमन आहेत, पण मला अशा फुग्यांच्या स्लीव्ज जास्त आवडतात आणि लांब. फक्त नेकमध्ये थोडा चेंज आहे मागच्या पुढच्या. पण आता काय झालं आहे, माझं प्रचंड कॅपाट दुखायला लागलं आहे, मनका जाम दुखायला लागला, कारण आज सकाळपासून कामच चाललं आहे. पण म्हणून थोडंसं रेस्ट देते आहे. आता ब्लाऊजचं तर झालं आहे काम, फक्त हुक बटणं थोडंफार काहीतरी करायचं आहे. आणि ह्यांचं चाललं आहे इकडं नेहमीप्रमाणे काहीतरी एडिटिंग चालू आहे त्यांचं. शंभू गेला ट्युशनला, स्कूलवरून येऊन तो ट्युशनला गेला पण. आणि आता मला लागायचं आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. 4:15 वाजलेत, म्हणजे मी कुकर वगैरे लावून परत हुक बटणं करायला जाणार आहे तोपर्यंत, म्हणजे माझं कुकर होईल. सो चला, असंच पुढे कंटिन्यू बघत राहावा. नवीन घरातली पहिली होळी. खरं तर वाईट पण वाटतंय की जुन्या घरीची होळी, आणि पण ठीक आहे, परत इमोशनल नको. नवीन घरातली होळी कशी होती ते बघूयात. चला. सो माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे, मी दाखवते इथं. भात झाला आहे, पापड कुरडे तळून झालेत, भजी निवदापुरतीच काढलेत कारण मला गरम गरम भजी लागतात. झाली की लगेच ताटात जेवायला आले पाहिजेत म्हणून निवदापुरची 5-6 काढलेत. आणि आमटी पण झाली आहे. आणि इथं मी पुरण परतते. तर पुरणामध्ये आहे ना, तुम्ही काय टाकता मला माहिती नाही, किंवा कदाचित तुम्ही हे आधीपासून करत असाल, पण मला असंच वाटलं की ही गोष्ट तुम्हाला पण सांगावी. मी बॅकने दाखवते. सो हे आहे माझं पुरण आणि ह्या पुरणामध्ये मी घातलं इथं बघा तूप. तर पुरणामध्ये तूप घालून बघा, एवढं खतरनाक पोळ्या लागतात ना कदाचित, किंवा मग मला हे लेट समजलं असेल, मी लेट ट्राय करते. कदाचित तुम्ही आधीपासून पण करत असू शकता तुम्ही आधीपासून पण. जेव्हापासून मी पुरण परतताना त्याच्यात जेव्हा गावरण साजूक तूप घालते ना, खरंच जो फ्लेवर येतो ना पुरणपोळीचा,
लय भारी खावीशीच वाटते, म्हणजे एवढी खावीशी वाटते ना पोळी. जर तुम्ही ट्राय केले की नाही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असंच करता आधीपासून काय, हे मलाच आत्ता नव्याने कळलंय ते पण सांगा. जर नसेल केलं ना तर नक्की नक्की नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही पुरणपोळी कराल ना तर ही स्टिक नक्की फॉलो करा. पुरण परतताना त्याच्यात तूप घाला, आणि बाकी मी पुरण परतताना वेलची पूड, बडीशेपची पूड असंच घालते, जे सगळेच घालतात, आणि थोडंसं जायफळ खिसून घालते. ते कॉमन आहे, पण हे तुपाचं माझ्यासाठी तरी नवीन आहे, जे मी आता रिसेंटलीच ट्राय करायला लागले दिवाळीपासून. तर तेव्हापासून पोळी खूप छान बनते, आणि घरात पण आता ह्यांना शंभूला तर अजिबात पोळी नाही आवडत, तरी पण ते दोघंही आवडीनं पोळी खातात. तुमची पण मुलं खात नसेल तर हे वाला फॉलो करून बघा, तुपाचा विषय मस्त लागते. सो चला, आता झालं असतं की माझा आज केपट दमच काढायला लय तुफान पाठण दुखतीये, आणि स्वयंपाक झाले. आता पुरण परतून वाटून ठेवणार आहे, आणि पुरणपोळी मी नंतरच लाटणार आहे, पाहिजे तर निवदाची पोळी लाटून ठेवते, आणि मग ब्लाऊजला हुक बटणं करायचेत, आणि खाली जाऊन मला पाणी मारायचं झाडांना, आणि दारात रांगोळी वगैरे काढायची. तर आधी तेच करून घेते, कारण कसं अंधार पडता पाणी मारून छान नाही वाटत, अंधार पडता पुरण पोळी लाटली तरी पण चालेल. तर निवदाचं आधी कंप्लीट करून घेते, बाकी काय आम्हाला खायला येईन मी 3 माणसं, 4-5 पोळ्या लाटल्या तरी होऊन जातात. सो ते नंतर लाटेन. चला, फायनली घड्याळात वाजले 6 आणि माझं सगळं आवरलं आहे. सगळं म्हणण्यापेक्षा माझं खाली जाऊन झाडांना पाणी वगैरे घालणं, दारात पाणी मारणं, या गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त राहिला प्रश्न रांगोळीचा. तर रांगोळीचं दाखवते मी तुम्हाला. आता रांगोळी काढायला चान्सच नाही ॲक्च्युली. हे बघा, हे आहे दार, इथं मी पाणी मारलं आहे, आणि इकडं आता घराच्या कोणत्या साईडला हे करायचं, कोणत्या साईडला होळी पेटवायची हेच मला समजणं झालं आहे. विषय असं झालं आहे की समोर दाराच्या समोर पेटवावं तर रोड यायचं, जायचा मेन रोड आहे, किंवा मग एकतर इकडच्या साईडला पेटवावं लागेल, तिथं गाड्या लागतात, मग गाड्या दुसरीकडे शिफ्ट करायला लागतील, किंवा मग पलीकडच्या साईडला पेटवायला लागेल. आता बघू कुठं पेटवते मी. मुळात मी तुम्हाला होम टूर नाही दिला तर मी हे सांगते ते समजत नसेल, कारण अजून तुम्हाला घरच नाही ना माहिती कसं आहे काय. फायनली आता 6 वाजेपर्यंत म्हणजे सगळं झालं आहे. अजून माझ्याकडे 1 तास आहे. 1 तासात आता मला ब्लाऊजला हुक वगैरे लावते आणि आवरायला घेते. मेन म्हणजे गुंता काढायचा आहे, कारण हे केस मी कधी विंचरलेत शेवटचे मला पण आठवत नाहीत. सो आधी गुंता काढणं लय गरजेचं आहे. आधी ब्लाऊजला हुक लावते ते पण गरजेचं आहे. तर बघा, हे असं होतं माझं, त्याच्यामुळे मी डेली हल्ली ब्लॉग नाही देत तुम्हाला, का तर हल्ली काय दाखवायचं ना रोज माझ्या पण लक्षात राहत नाही, असं होतंय. अजून ह्यांचा तपास नाही. अजून मेन सगळ्यात महत्त्वाचं जे की अजून आमच्या गौऱ्या दुकानात आहेत, अजून गौऱ्या आणायच्या राहिल्यात. बापरे, हे आता ह्यांना सांगते येताना गौऱ्या घेऊन यायला. माझ्याकडे तर स्टॅमिनाच नाही राहिला. बघते आता ह्यांना फोन करून. चला, झाली एकदाची होळी, झाली नवीन घरातली पहिली होळी. छोटीशी चिंटू पिंटू. हा, चिंटू पिंटू पण आपली दारातच केली, तिकडे पण केली, पण म्हटलं आपल्या दारात असलेलं बरं असते असं म्हणजे मी विचार केला, कारण शूट बीट पण मला करायचं असतं, दुसऱ्यांच्या दारात जाऊन नको वाटतं. सो झाली होळी, 2 घरांच्यात मिळून केली आम्ही ती. चला, भज्याशिवाय सणाला हे नाही, काय नाही, पुरणपोळी आणि भज्याशिवाय मजा नाही, शोभा नाही, शोभा बी नाही, मजा बी नाही. तर मस्त अशी गरम गरम भजी झालेत. 4-5 लिटर तेल त्यात टाकायचं आणि भजी खायची, आणि परत उद्या जिमला जाऊन ते बंद करायचं कॅलरी. बंद करायचं का? पण खाणं तर आहेच की, खाल्लं पण पाहिजे ना माणसाने. खरे सांडलं एक भज, ते परत ताटात घ्यायचं, काही नसतं एवढं. तर सगळं झालं. खालचं तुम्ही पूजन थोडंसं दाखवलं ना, काही एंडलेस ब्लॉग चालू झाला. हे असं होतं आमचं की ब्लॉग चालू करायचं लक्षात राहत नाही, आणि आता कुणीतरी फोन करून सांगत जावा ब्लॉग चालू करा म्हणून, तसंच काहीतरी. आणि पुरणपोळ्या वगैरे झाल्यात मगाशीच. आता फक्त भजी जेवायचंय म्हणून भजी काढायचे आहेत. अजून प्रमोशनचा व्हिडिओ पण शूट करायचे आहेत. अजून लय काम आहेत, अजून लय काम आहेत. जवळपास 9:30 वाजलेत. जेवणाला लेट ह्याच्यासाठी झाला की हे खाली जाऊन बसलेले मित्रांच्यात, ते काय लवकर आले नाहीत वरती, मग मी त्यांचा वेट करत मी काय स्वयंपाक करणार होतो का? मी वर स्वयंपाक नाही हो, जेवायला म्हणजे आधीच भजी काढून काय करणार, ते थंड. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुझं, काय चुकलेलं नाहीये. काढ पटकन भजी, लवकर जेवून घेऊ. ठेव का? चला पोळी कुस करून देऊ का? हे दोघं आहेत ना, हे दोघं आधी पोळीला शिवत सुद्धा नव्हते, पण आता माझा बाळ म्हणते की कुस करून दे पोळी. म्हणजे बघा, एवढी मजबुरी रे, मजबुरी आहे ना. नाही,
मम्मा पोळी छान बनवते असं म्हण. काय रे हवा लागते राव बनवायला. खावं हो, लागते बापरे बाप. खावं लागते काय करणार ऑप्शन नाही आहे ना बाळा. Option नाही का? तर बरं, ठीक आहे आता काय काय बनवलंय काय रे आमटी दूध पापड ही सगळं असतं तसलंच आहे सगळं. जे पुरणपोळीचं प्लेट मध्ये असतं तेच आहे हां सगळं. तेच काय आहे वेगळं नाहीये. हां आणि मस्त बनवलंय मस्त मस्त एक नंबर ना. कसं बनवलंय भारी भारी. भारी या जेवायला. अरे हा कोण आहे आपण याला पाहिलं का ओळखू पण अरे नाही यार. हा कोण आहे नक्की हे कुठं राहतो तू पहिल्यांदा दिसतो इथं नवीन दिसतो इथं आहे ना रे. आणि आम्ही ह्याला शोधायला चाललेलो म्हणलं पोरग सकाळपासून गायब आहे बघून यावं आणि हे समोर आले तरी आम्हाला ओळखू अरे काय अवतार केलाय कुणाच्या इथं राहतो तू हे कुठं राहतो तू कोण आहे तू काय बरं कोण आहे तू हे आवाज देतात बघ तिकडं धिंगाणा चालू आहे यांचा. किती घरात चाललोय हा, ह्या पुरी आल्यात आता लावायला हा. हॅपी होली थोडं थोडं लावायचं एवढा नाही भाला थोडासा बोटाने बोटाने फक्त हा. हा बस बस बस. मला नको अरे माझं मी आंघोळ केली आता हॅपी होली हा माझं पण झालं हॅपी होली सगळं. अरे 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 राडा केला आता पाणी तू उडव त्यांच्या अंगावर पाणी नाही पाणी संपलं. अरे उडव नको लय थंडी वाजते शंभू नको. अरे कर आता आता कसं झालं का झाली का हेवळी तुझी. साहेबांची एंट्री झालेली आहे. या या साहेब या वरती या. आ जाओ ऊपर आ जाओ. असू दे या. आ जाओ पधारो घर के अंदर पधारो. बाळा आरतीचं ताटा नको तुला वावळायला. पाय नीट पुस आणि पटकन बाथरूम मध्ये शिर जा. गो बाथरूम मध्ये जाऊनच ते पिचकारी काढ जा पटकन पाय धुवून. काय अवतार केला बघू दे जरा तोंड बघू दे. वा व्हेरी नाईस गो फास्ट. जा पळत आतल्या बाथरूम मध्ये जा. काय अवतार केलाय र देवा कसलं पोरग झालंय मला बघा.